बॉलिवूडचे पिक्चर बरेच बघता तुम्ही असं जाणवतंय. सलमान खान आणि हे सगळं. सलमान खान, मी चित्रपट, चांगले चित्रपट बघत असतो, गझल ऐकत असतो, गाणे ऐकत असतो. आणि सलमान खान आता जेव्हा त्यांची एक माझी प्रसंग सांगण्यासारखा आहे. सलमान खान साहेब, मी आणि अंबानी परिवार एका त्या या गाडीतनं गेलो आम्ही. इलेक्ट्रिक गाडी. देवेंद्रजीचा शपथविधी होता त्या दिवशी, म्हणजे या सरकारचा शपथविधी होता. तर मग सलमान खानजींनी विचारलं कहाँ से है? बोला मैं चंद्रपुर से. मी त्यांना सांगितलं की सलमान जी, आप हर बात में मुझसे आगे हो. नाही ना सर बोले. अंबानीजी बसले होते, म्हणजे अंबानी, आपले संजय दत्त, सलमान खान, एकीकडे सलमान खान, मी बधात, आणि एकीकडे संजय दत्त, आणि समोर अंबानी कुटुंब. त्या काळात तो एक प्रसंग आहे, त्याचे फुटे. तर त्यांना म्हटलं मैं आपका प्रचार में बहुत बार नाम लिया. बोले कैसे सर? बोला मैं बोलता हूँ, बोला हमेशा कि हर चीज में सलमान भाई हमारे आगे है. उनके पास में फैन फॉलोइंग ज्यादा है, संपत्ति भी ज्यादा है, मेरे से उम्र में भी ज्यादा है, एजुकेशन में भी ज्यादा है, लेकिन एक बात में मुझसे पीछे है. तो बोले कौन सी है? तो बोला ऐसा है कि आप 59 साल के हो गए, आपकी शादी होने की है, और मेरे को 4-4 नवासे, एक बात में मैं आपसे आगे हूँ. ते खूप हसायला लागले. ही एक आठवण आहे. निश्चितपणे चित्रपट पाहिले पाहिजे. नाटक पाहतो, चित्रपट पाहतो, काही गाण्याचे, संगीताचे कार्यक्रम असतात तर त्यालाही मी आवर्जून उपस्थित असतो. सलमान खानचा एक चित्रपट होता वॉन्टेड. मला असं वाटतं राजकारणातले आणि खास करून चंद्रपुरातले वॉन्टेड तुम्ही नक्की आहात. मी माधुरी आता भेटल्या होत्या मला एका कार्यक्रमामध्ये. मी माधुरी जी दीक्षित पुण्याला एका कार्यक्रमामध्ये सोबत होतो. मी म्हटलं तुमचं आता एक गाणं तर तुम्ही परवानगी द्याल. ते एक वाटल्यास मी चित्रपट काढायचं नाही ठरवलं, पण एक गाणं मी काढायला तयार आहे. त्यामुळे कोणतं? तर म्हटलं एक, तुम्ही तेजामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 पर्यंतच तुम्ही आणून थांबून दिलं. त्याचे पुढचे नंबर्स लिहून म्हटलं एक गाणं काढायची माझी इच्छा आहे. तर ते हसायला लागल्या. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही चंद्रपूरला आलं पाहिजे. चंद्रपूरमध्ये माता महाकाली महोत्सव आम्ही घेतो, त्यामध्ये 9,999 कन्यांचा आम्ही सन्मान करतो. जे जन्माला येतात त्या नवरात्राच्या काळामध्ये त्या सर्व कन्यांचा चांदीचे शिक्के देऊन आम्ही हे करतो. आणि त्या कार्यक्रमाला त्यांना खूप हे चांगलं वाटलं. त्या कार्यक्रमाला यावं असं निमंत्रण मी दिलं. आणि मला हा विश्वास आहे की कधीतरी माधुरीजी चंद्रपूरला येतील. माधुरीजी, रेखाजी, अमिताभ बच्चन आमचे आवडणारे हिरो.